होर्डिंग दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन अखेर 4 दिवसांनंतर थांबलं तर अनेक गाड्यांचा या दुर्घटनेत चक्काचूर झालाय। पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यानं बचावकार्य करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्यात आली। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत आणखी दोघांचा मृत्यू झालाय। होर्डिंग खाली अडकलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले। होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झालाय तर 91 लोक गंभीर स्वरूपात जखमी झालेत। नागपुरात होर्डिंगवरून वाद पेटलाय। नागपूर महापालिकेनं रेल्वे विभागावर गंभीर आरोप केलेत। रेल्वेनं स्वतःच्या जमिनीवर 200 होर्डिंग विना परवानगी उभारले असा दावा महापालिकेनं केलाय। वारंवार पत्र देऊनही रेल्वेकडून या संदर्भात कोणतंही उत्तर दिलं जात नाहीये असंही त्यांनी म्हटलंय। अमरावती शहरात 318 अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, मात्र अद्यापही त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं नाहीये। अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याचे आदेश देण्यात आलेत, मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाहीये। घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्यानंतर वाशिम नगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे। शहरातील मोठमोठे होर्डिंग्ज काढायला सुरुवात झाली। तसंच अनधिकृत होर्डिंग्ज धारकांना नोटीस बजावण्यात आल्यात। दरम्यान होर्डिंग न काढल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पुणे महापालिका ही अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात ॲक्शन मोडमध्ये आली आहे। मात्र हे होर्डिंग काढणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। 80 ते 100 फूट उंचीवर चढून कोणतीही सुरक्षेची खबरदारी न घेता हे होर्डिंग काढण्याचं काम पुण्यात सुरू आहे। नवी मुंबईत असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटानं केली आहे। वर्षभरापासून पत्रव्यवहार करूनही या होर्डिंगकडे दुर्लक्ष केलं जात आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडायला सुरुवात झाली। अनेक गावं, वाड्या, वस्त्यांवरही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। जिल्ह्यातील अनेक विहिरी, तलाव, धरणं, नद्या अक्षरशः कोरड्या ठाक पडल्यात। अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। निवडणूक प्रचार काळात टँकरची संख्या 1758 इतकी झाली। सर्वाधिक 678 टँकर संभाजीनगर जिल्ह्यात आहेत, तर जालन्यात 488, बीडमध्ये 399, धाराशिवमध्ये 131 टँकरनं पाणी पुरवठा होतोय।